इकडं काहीतरी टपरी टाका, असंही नाही झालं पाहिजे ना. आज मी पार माझ्या मळदपासून मेडतपर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली, त्याला प्लम वॉल म्हणतात, प्लम वॉल. पुण्याच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय, परंतु तो 1000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, नदी सुधार कार्यक्रम त्याच्यामध्ये. परंतु आपण असं केलं, मी इरिगेशन वगैरेंना माझ्याकडे डिपार्टमेंट होतं, त्यांना तज्ज्ञांना तिथं हे पाहायला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की दादा, कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नळे आहेत, तो पूल, तो सगळा जामच होतो, त्याच्यावर तिथंच पाणी अडतं. फुटब्रिज तेच सगळं घाण करते म्हणले तुमची, आणि लेंडी नाल्यातनं येणारं पाणी तेही पुढं बसत नाही. आणि मग ते बारामतीकरांना ही कामं अशी नसती झटपट होत नाही, त्याला खूप विचार करावा लागतो, सकाळपासून काम करावं लागतं. आता आम्ही सकाळी लवकर उठतो, काही आमच्यावर चेष्टा करतात, ठीक आहे करा, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही, जे आहे ते आहे. पण आम्ही कामाकरता करतो, समाजाच्या कामाकरता करतो. त्याच्यात वैयक्तिक माझा काय स्वार्थ आहे? माझं काय नदीच्या कडेला घर आहे का आणखीन काय? त्याच्या संदर्भातला सुरू झालेला शादीखाना, माझा दावा आहे की जिल्ह्यात असा शादीखाना कुठं नाहीये. जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली नाही. तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं तुम्ही बघा. आत्ता काहींनी मला दिलं की बाबा काही जण बेताल वक्तव्य करतात, बेताल वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन केलं नाही. आम्ही तर त्यांच्यावर केसेस दाखल केल्या, 100च्या वर काहींच्यावर केसेस दाखल केल्या. त्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर पण आम्ही त्याचा निषेधच केला. काय झालंय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला जे मांडायचं ते मी इथं मांडावं, कुणाला पटलं नाही त्यांनी तिथं चौकात सभा घ्यावी, त्यांनी भाषण करावं. आपल्याकडे पूर्वी बघा, मी आता विसरलो तो काळ, परंतु एक ती कोंबड्याचा आवाज काढायचा, कोण आघोर यायचा, आवाज काढायचा, त्याची खूप कोंबडा असायची. पण काही दिवस आपण ती करमणूक पण बघितलेली. त्याच्या संदर्भात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आज पण आम्ही सांगतो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये. माझ्या अर्थसंकल्पात ते लिहिलंय. मी अर्थसंकल्प तुम्ही किती जणांनी वाचलाय मला माहित नाही, त्याच्यात मी लिहिलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये ज्याच्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये दुही निर्माण होईल, अंतर पडेल, गैरसमज निर्माण होतील, वितुष्ट येईल, अशा गोष्टी कुणीच नाही केल्या पाहिजे. कुठल्याही धर्माने सांगितलं नाही, कुठल्याही पंथाने सांगितलं नाही, कुठल्याही जातीने सांगितलं नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे, प्रत्येकाने एकमेकाच्या सणावारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. ते आपण होतो, आपण ते कुठं नाकारत नाही. परत एक मिनिट तू थांब, त्याच्या माझंही तेच म्हणणं आहे. कुणीतरी अरे शासन करायला कायदा पाहिजे ना, शाश्वत. अरे शाश्वत काय की बाबा हे आम्ही ह्याच्या विरोधातच आहे. आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ? तेच सांग. अरे प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच तुम्ही मला म्हणता शाश्वत करा, शाश्वत करा. इतके दिवस आम्ही 34 वर्ष काम करत असताना कधी कुठल्या बारामतीतल्या याच समाजावर अन्याय झाला एकाने उठून सांगावं की इथं बारामतीमध्ये अन्याय झाला? एवढं आम्ही एक परिवारासारखं एकमेकाला आधार त्या ठिकाणी दिला. आणि पुढे ते उर्दू शाळेच्या जागा नाही मिळाली, नाही तर पैसे येऊन पडलेले तिथं. वक्फ बोर्डाची काहीतरी जमीन लागते, त्याकरता आपण सगळे प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि जबाबदारी अनेक प्रकारची आपल्यावर वाढलेली आहे. त्यामुळं तेही सगळं आपल्याला पाहावं लागतं. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना माझा कार्यकर्ता कसा सक्षम होईल याचा प्रयत्न मी पण केला पाहिजे आणि तुम्ही पण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. गरज सरो आणि वैद्य मरो असं होता कामा नये. काही लोक बघतात, काही तर मला येऊन सांगतात, दादा हे काम करावं, नंतर मी पक्षाकरता 24 तास, आणि ते काम झाल्यावर 2-4 दिवस तोंड दाखवते, परत 24 तास दिसतच नाही. मी 34 वर्षात खूप उदाहरणं बघितली, पण कुठं बोलता काय करता आधीच आपलं कडक बोलणार.
रोखोक बोलणारा म्हणून आपली ओळख, कुठं काय करतात त्या पद्धतीनं त्या गोष्टी चालतात। मला एवढंच तुम्हाला सांगायचं, बारामती शहर असो, बारामती तालुका असो, विविध विकास कामांच्या योजनामध्ये कार्यकर्त्याच्या फळीला त्या ठिकाणी कसं सामावून घेता येईल, विविध कार्यकर्त्यांना विविध क्षेत्राची जबाबदारी त्या ठिकाणी कशी देता येईल, याचबद्दल सगळ्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि ही शेवटी कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही, ही सामूहिक जबाबदारी। मी जरी असलो आज तुमचा लोकप्रतिनिधी, तरी काही महत्त्वाचे निर्णय असतात त्यावेळेस आम्ही पण 4-10 लोकांशी बोलून साधारण तुमचं मत काय, अंतिम निर्णय मी घेणार, पण मत काय, वा सुनील भगत तुमचं मत काय, अविनाश गोखले तुमचं मत काय, असं आपण विचारतो। जास्त मतं घेतली तर आपल्यालाही निर्णय घ्यायला, आज देखील मी सरकारमध्ये काम करतो, अर्थसंकल्प सादर करतो, तेव्हाही मी रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांशी पण बोलतो, माझ्याबरोबरच्यांशी पण बोलतो, त्यांचं काय, साधारण लोकांना काय हवंय हे करून आपण त्या